आता इन्व्हेस्ट केल्यानंतर म्हणजे स्टॉकचं कसं माहिती असतं, आपल्या स्टॉक मार्केट म्हणा किंवा डे ट्रेडिंग माहिती असतं, तर इथे त्याच्यातनं बाहेर कधी पडायचं? म्हणजे ती एक हे असते ना की आता 200% वाढला, 300% वाढला, तर त्याच्यातून बाहेर कधी पडायचं? बघा कसं असं माहिती आहे का, एक ह्युमन सायकोलॉजी तुम्हाला सांगतो मी. कसं असतं, आपल्याला जेव्हा रिटर्न येताना दिसतात ना, तेव्हा आपण विचार करतो की यार आता एवढे रिटर्न मिळतात म्हणजे पुढे अजून पण वाढतील, म्हणजे आपण अजून होल्ड करूया. कसं असतं, तुम्हाला एक तुमचं टार्गेट फिक्स करणं फार इम्पॉर्टंट आहे. आता जर माझ्या पर्सनली स्ट्रॅटर्जीबद्दल तुम्ही विचारायला गेलात, तो जेव्हा एखादा कोणता कॉईन जर माझा 100% पोहोचतोय, 100% मला परतावा देतो, त्याच्यामधून मी इनिशियल इन्व्हेस्टमेंट माझी काढून घेतो. सो म्हणजे तिथे माझी जी पोझिशन आहे ती एकदम सिक्युअर झाली, कारण की मी माझी इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी ती काढून घेतलेली आहे. सो आता मला जे वरचे राहिलेले आहेत ते मला फ्रीमध्ये मिळालेले आहेत. सो ते जरी गेले तरी पण मला काही फरक नाही पडणार, बिकॉज माझी इनिशियल इन्व्हेस्टमेंट मी काढून घेतलेली आहे. सो तुम्हाला तुमची एक स्ट्रॅटर्जी असणं फार इम्पॉर्टंट आहे आणि तुमचं एक टार्गेट असणं फार इम्पॉर्टंट आहे. आता सपोज मी 10 रुपयाला मी कोणता क्रिप्टो कॉईन घेतो आहे आणि मला अपेक्षा आहे की हा पुढे 50 रुपये जाईल. सो 50 रुपयापर्यंत गेल्यानंतर तुम्ही त्याचा सेल करून टाका किंवा त्याला विकून टाका. बट काही जण असतात की आता 50पर्यंत पोचला नाही, मग पुढे अजून 100पर्यंत जाईल, तोपर्यंत आपण वाट बघूया. मग तो काय होतो 60-70पर्यंत आणि परत खाली येणार आणि परत मग 30-40पर्यंत येणार. सो मग असं करायचं नाही आहे ह्याच्यामध्ये. तुम्हाला एक तुमची स्ट्रॅटर्जी फिक्स ठेवायची आणि तुमचं एक टार्गेट तुम्हाला फिक्स ठेवायचं आहे. ज्याप्रमाणे एंट्री तुम्हाला कशी करायची माहिती असतं, तसं एक्झिट फार इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये. एक्झिट वेळेवरती केलं पाहिजे. म्हणजे 100चे 200 झाले की 100 त्यातले काढायचे आणि परत उरलेले 100 आपण इन्व्हेस्ट करायचे. हां, नाही तसं नाही. आता सपोज मी एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या कॉईनमध्ये 100 रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत, त्या 100चे 200 रुपये झाले, पुढच्या 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये जेव्हा पण होतील. सो जेव्हा हे 100चे 200 होतील तेव्हा मी त्यातली 50% सेल करणार आणि माझे 100 रुपये माझे परत काढून घेणार. सो इथे माझी पोझिशन जी आहे ती एकदम सेफ झालेली आहे, कारण की माझे पैसे मला परत आलेले आहेत, इन्व्हेस्टमेंट मिळाले. सो आता पुढचे जे 100 आहेत ते तुम्हाला तेव्हा सेल करा, तुम्ही तेव्हा सेल करू शकता. तुम्हाला असं वाटतं की बाबा नाही अजून पण ह्याचे पुढे वाढण्याचे चान्सेस आहेत, तर तुम्ही पुढेपर्यंत होल्ड करा. जर तुम्हाला वाटतं की इथून गॅरंटी नाही आहे ह्याची परत इथे खाली येऊ शकतो, तर तुम्ही भले तो 100चा परत 60-70वरती आल्यानंतर तुम्ही सेल केला, बट तुम्हाला तो 70 जरी 100 ते 70 झाल्यानंतर पण तुम्हाला जो 70 तुम्हाला मिळालेला तो तुमचा प्रॉफिटच आहे आणि ह्याच्यामध्ये कुठला धोका नाही आहे, कारण की तुम्ही इनिशियल इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी काढून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये. असं आहे. सो त्यामुळे एंट्री करणं इम्पॉर्टंट नाही आहे, एक्झिट करणं फार इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही शिकवता ना की कसं करायचं, तर मला सांगा तुम्ही शिकवता म्हणजे एक्झॅक्टली काय काय शिकवता ह्याच्यामध्ये, कसं कुठल्या एक्सचेंजवरनं करावं, काय करावं, आणि तुम्ही पोर्टफोलिओ मॅनेज करता का कोणाचे? पोर्टफोलिओ बघा मॅम, मी मॅनेज करत नाही, बट मी कन्सल्ट करतो मी, ठीक आहे. आणि राहिली गोष्ट कोणती शिकवण्याची, तर शिकवण्यामध्ये मॅम बघा क्रिप्टो करन्सी फक्त शिकवत नाही आहे मी. क्रिप्टो करन्सी ज्या टेक्नॉलॉजीवर काम करते, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, सो त्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीपासून सुरुवात केली जाते. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काय आहे, कशी काम करते, ब्लॉकचेनचे प्रकार किती आहेत, त्यानंतर क्रिप्टो एक्सचेंजेस कोणते आहेत, सेंट्रलाइज डिसेंट्रलाइज एक्सचेंजेस कोणते आहेत, त्यानंतर कोणते एक्सचेंजेस यूज करायला पाहिजे, कशा प्रकारे त्यामध्ये पैसे डिपॉझिट केले जातात, कसे विड्रॉ केले जातात, त्यानंतर चांगले योग्य क्रिप्टो करन्सी कसे ओळखायची, त्यानंतर पॅसिव्ह इन्कम मिळवण्याचे मार्ग कोणते कोणते आहेत. कोणते मार्ग आहेत? पॅसिव्ह इन्कम मिळवण्याचे मॅम 13 ते 14 मार्ग आहेत क्रिप्टो करन्सी. येस. सर्वात पहिला जो कॉमन मार्ग आहे तो म्हणजे ट्रेडिंगचा. 24 तास ट्रेडिंग चालू असते, 365 दिवस चालू असते. तुम्ही जेव्हा पण सकाळी उठल्यानंतर ट्रेडिंग करा, रात्री झोपायच्या आधी ट्रेडिंग करा, कधी पण तुम्ही कुठून पण ट्रेडिंग करू शकता. त्यानंतर दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे इन्व्हेस्टमेंटचा, जे आपण नॉर्मल इन्व्हेस्टमेंट करतो ती. त्यानंतर तिसरा जो मार्ग आहे तो ICO, ज्याप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये IPO असतो, इनिशियल पब्लिक ऑफरिंग, त्याप्रमाणे क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये ICO, IDO, IEO असे असतात. म्हणजे ICO म्हणजे इनिशियल कॉईन ऑफरिंग, IEO म्हणजे इनिशियल एक्सचेंज ऑफरिंग, त्यानंतर IDO इनिशियल डेस्क ऑफरिंग. पण ते किती म्हणजे त्याचे कसं रेग्युलर इंटरव्हलला होत असतं का? येस. नाही म्हणतो प्रत्येक महिन्यातून 30 ते 40 न्यू प्रोजेक्ट लॉन्च होत असतात. प्रोजेक्ट म्हणजे काय याच्यामध्ये? क्रिप्टो करन्सी प्रोजेक्ट असतो. म्हणजे प्रत्येक, आता कसं ज्याप्रमाणे ब्लॉकचेन हा एक प्रोजेक्ट आहे किंवा प्रोडक्ट आहे, त्याचप्रमाणे अजून पण क्रिप्टो करन्सीज आहेत, त्यांना प्रोजेक्ट म्हणूनच आपण बोलतो. आता फॉर एक्झाम्पल बिटकॉईनच्या नंतर सेकंड व्हॅल्युएबल क्रिप्टो करन्सी जी आहे ती इथेरियम आहे, ठीक आहे. सो इथेरियमचा ICO जो आहे तो 2016 आला होता, इथेरियमचा ICO, ठीक आहे. सो त्या ICO त्याची किंमत जी होती $10 होती, ठीक आहे. आणि बट आज त्याच इथेरियमची किंमत ही $5,000 पेक्षा जास्त झालेली आहे. किती 7 वर्षात? येस.
सो असे प्रत्येक वेगवेगळे क्रिप्टोकरन्सी प्रोजेक्ट आहेत. सो ह्यांचे टोकन्स ऑफरिंग वगैरे येत असतात. ज्याप्रमाणे ते स्टॉक मार्केटमधील स्टॉक ऑफरिंग करतात तसे क्रिप्टोकरन्सीजचे कॉईन्स आणि टोकन्स ऑफर करतात. सो त्याच्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून घेऊ शकता अर्ली स्टेजवरती. तुम्हाला ते कॉईन किती प्राईस असेल ते प्रोजेक्ट डिसाईड करतं. सो त्या तुमच्या बजेटच्या अकॉर्डिंग तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून अर्ली स्टेजमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि जेव्हा ते टोकन एक्सचेंजवरती लिस्ट होतील ट्रेडिंगसाठी त्याच्यानंतर मग तुम्ही त्यातून प्रॉफिट मिळवू शकता. म्हणजे तुम्ही नॉर्मल जसं आपण करतो की म्युच्युअल फंड आहेत सपोज, तर त्याच्यामध्ये हे 10 प्रकारचे फंड्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही कधी इन्व्हेस्ट करा, IPO आला तर इनिशियल ऑफरिंग घ्या, अशाच प्रकारे तसंच चालतं म्हणजे येस सर्व तसंच चालतं. फक्त ह्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म्स वेगळे आहेत. ठीक आहे. सो जसं मी तुम्हाला सांगितलं स्टॉक मार्केटसाठी झिरोदा वगैरे आहे. आता झिरोदामधून तुम्ही ट्रेडिंग पण करू शकता, इन्व्हेस्टमेंट पण करू शकता, IPO पार्टिसिपेट पण करू शकता. सो क्रिप्टो एक्सचेंजेसमध्ये पण तेच आहे. त्याच्यामधून पण तुम्ही ट्रेडिंग करू शकता, इन्व्हेस्टमेंट पण करू शकता. ICO, IDO, IU ह्याच्यामध्ये पण तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. तुम्ही बिलीव्ह नाही करणार मॅम, क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये गेम खेळून पण लाखो रुपये कमवतात लोक. त्याच्यात कसे गेम खेळायचे? प्ले टू एक कन्सेप्ट आहे प्ले टू अर्न म्हणून. ठीक आहे. खेळ आता जे आपण आता बरेच तुम्ही बघताय यंग जनरेशन जी आहे ती मोबाईल गेममध्ये खेळत असते. वेगवेगळे गेम्स आहेत, PUBG आहे किंवा अजून बरेच गेम आहेत. सो अशा प्रकारचेच गेम ब्लॉकचेन बेस्ड गेम आहेत. सो त्या गेममध्ये तुम्ही गेम खेळू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रिवॉर्ड्स मिळतात आणि हे रिवॉर्ड तुम्ही नंतर एनकॅश करू शकता. मग त्यासाठी आधी इन्व्हेस्ट करायला लागतात बिटकॉइनमध्ये किंवा नाही तर काही गेम असतात ते तुम्ही फ्रीमध्ये खेळू शकता आणि काही गेम्समध्ये तुम्हाला स्टार्टिंगला थोडीशी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. बट ते मेजर इन्व्हेस्टमेंट नसते, थोडीफारच इन्व्हेस्टमेंट असते त्याच्यामध्ये. म्हणजे व्हर्च्युअल हे सगळं जग आहे पण ऍक्च्युअली त्याचा पैसा येऊ शकतो आपल्याकडे. येस येऊ शकतो. त्याच्यामध्ये पण गेमिंग आहे, क्रिप्टो करन्सीमध्ये सुद्धा गेमिंग आहे. येस, त्याला मेटावर्स असं म्हणतात, NFT मेटावर्स. आता तुम्ही बघित असेल फेसबुक मेटामध्ये रिब्रँडिंग झालेली आहे. त्याच्यामध्ये कारण हेच आहे, मेटावर्स हळूहळू फेसबुक जे आहे ते मेटावर्सकडे कन्वर्ट होत चाललं. मेटावर्स म्हणजे एक व्हर्च्युअल जग आहे पूर्णपणे. आय थिंक त्यांनी फेसबुकने मेटावर्सचे ग्लासेस पण त्यांनी इन्व्हेंट केलेले आहे. त्याच्या मागे त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट पण आली होती. सो त्याच्यामध्ये तुम्ही व्हर्च्युअल रियालिटीचे गेम्स तुम्ही त्याच्यामध्ये खेळू शकता. सो त्या गेम्समधून पण तुम्हाला ह्याच्यामधून पैसे कमवता येतात. आणि ते हल्ली असतं ना नॉन फंजेबल NFT, नॉन फंजेबल टोकन्स, पण ते सुद्धा याच्यातच येतं का? येस ते पण ब्लॉकचेन बेस्डच आहे. सो ब्लॉकचेन बेस्ड आता वेगवेगळे तुम्ही आर्ट्स बघितले असेल, मोनालिसा आर्ट्स वगैरे आहेत असे. सो या आर्टची परत दुसरी कॉपी नाही बनवू शकत है ना. सो NFT पण तेच असतं की NFT म्हणजे नॉन फंजेबल टोकन, म्हणजे ह्याला परत रिप्रिंट किंवा रिडिझाईन किंवा परत ह्याला कोणी बनवू शकत नाही. एकदा ते ब्लॉकचेनवरती, जसं मी तुम्हाला सांगितलं की ब्लॉकचेनवरती एकदा गोष्ट स्टोअर झाली की त्याला परत चेंज नाही करू शकत. सो हे NFT वगैरे जे मिंट होतात हे सर्व ब्लॉकचेनवरतीच मिंट होतात. सो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये परत दुसरे कोणते कॉपीज नाही बनवू शकत त्याच्यामध्ये. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.